संपूर्ण राज्याचं ज्या महानगरपालिका निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे त्या मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आलेलेच आहेत आणि ठाकरे बंधूंकडनं आता मुंबईसाठी मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी असा जाहीरनामा प्रदर्शित करण्यात आलेला आहे। दादरमधल्या शिवसेना भवनात आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा सादर करण्यात आला। मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी आयुष्याशी थेट निगडित असलेल्या अनेक मोठ्या घोषणा यात करण्यात आलेल्या आहेत। कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा आहेत आपण ते देखील पाहणारच आहोत आणि काय नेमकी आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली गेलेली आहेत आपण ते देखील पाहायचंय। 700 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे। तर घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये स्वाभिमान निधी दिला जाणार आहे। कोळी महिलांना माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण दिलं जाईल। तर तरुणांना लाख रुपयांपर्यंत रोजगार सहाय्यता निधी दिला जाईल। बेस्ट बसचे तिकीट दर कमी करण्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे। प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणा घर सुरू केले जाणार असल्याचं आश्वासन दिलं गेलंय। पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेजेस देखील सुरू केले जाणार असल्याचं यात आश्वासित करण्यात आलंय। मुंबईचं डिजिटल मॅपिंग, पालिका प्रशासनाचा कारभार आणखी सुलभ करण्याचं आश्वासन दिलं गेलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सर्वात मोठं ग्रंथालय सुरू करणार असल्याचंही आश्वासन देण्यात आलंय। तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी परवडणारी घरं ही उपलब्ध करून दिली जाणार आहे। महापालिकेच्या वाहनतळांमध्ये मोफत पार्किंग देखील तयार केलं जाईल। सोबतच मुंबईतल्या मोकळ्या जमिनी बिल्डर्सना आंदण देणार नाही हे देखील आश्वासित करण्यात आलंय। तर घरगुती वापरासाठी 100 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार असल्याचंही मोठं आश्वासन दिलं गेलंय। वचननाम्यामध्ये या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, बाबी आहेत, मुद्दे आहेत ज्याविषयी ठाकरे बंधूंकडनं आता ते नमूद करण्यात आलेलं आहे। पाळीव पशूंसाठी पेट पार्क हे देखील स्थापित केलं जाईल असं सुद्धा आश्वासित करण्यात आलेलं आहे। मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी क्लायमेट ॲक्शन प्लॅन हा राबवला जाणार आहे। अर्थात या सगळ्या बाबी, हे सगळे मुद्दे ठाकरे बंधू ज्या वेळेला पालिकेत सत्तेत येतील त्यानंतर मुंबईकरांसाठी या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील। 16 तारखेला परत जिंकून नगरसेवक बनून यायचं आहे। मला वाटतं एक छान समीकरण आपलं जुळलेलं आहे। एकंदर मुंबईत जर आपण पाहिलं तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची, हे तिन्ही आपण पक्ष एकत्र आलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काय ताकदीनं लढा देत आहोत। आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जातं, साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं आहे। आणि मी हे नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे, धन हे सगळं त्यांच्याकडे। आपला महापौर, आपलं सरकार, आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, BSTचे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत। हा आपला पहिला आपण इथे विषय मांडत आहोत। मुंबईत जिथे जिथे आपण फिरतो, आता इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प्स आहेत। आता पोलीस कॅम्पचा विषय तर आपण हाताळत आहोतच, सरकारकडे मागणी करत आहोत, सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या। अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलेली आहे। सत्तेचा माज उतरवायचा आहे, घमंड मोडायचा आहे। नगरसेवक हा मुंबईकरांचा प्रतिनिधी आहे, तो सत्तेचा मालक नाही असं म्हणत अमित ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरलाय। मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही AB फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही। सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात। हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी
त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.